बातमी, अभिजित पाटील यांना आता मोठा दिलासा मिळतोय, कारण विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे घेण्यात आली। भाजपला पाठिंबा दिल्यानंतर कारवाई टळल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरच्या उमेदवारांना पाठिंबा देताच ही कारवाई आता मागे घेण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। अभिजित पाटील यांनी आता भाजपला पाठिंबा दिल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरची कारवाई टळलेली आहे। भाजपला पाठिंबा दिल्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली। सोलापूरच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा देताच कारवाई मागे घेण्यात आली। थकीत कर्जासाठी 2021 पासून कारवाई सुरू होती आणि न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाद मागितलेली होती। अचानक स्टे उठल्यामुळे त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेने कारखान्याचे गोडाऊन जप्त केले होते आणि मग आम्ही सगळीकडनं प्रयत्न करून त्या ठिकाणी मार्ग निघत नसताना त्या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी धावून येऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी जी पाहिजे ती मदत करतो ही भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे राज्य सहकारी बँकेने कोर्टामध्ये पॉझिटिव्हली म्हणणं मांडल्यामुळं आणि त्यामुळं कोर्टाने आदेश दिला की हे आता गोडाऊन मोकळे करून द्या आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी आज शेतकरी ऊसाची बिलं देणे आणि त्या अडचणीतल्या कारखान्याला मदत झाली। आज आमच्या शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।